आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे सुनेत्रा पवार घेणार अशी माहिती आहे। तत्पूर्वी तुमची एक महत्त्वाची बैठक जी आहे ती देवगिरी बंगल्यावरती पार पडते, काय सांगाल? शांतता। विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होईल। केवळ त्या ठिकाणी अपेक्षित आहे विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक जे अधिकृत पत्र आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते देण्यासाठी आम्ही सर्व वरिष्ठ सहकारी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ। त्यानंतर बाकीचं मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील। एक भाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते आदरणीय अजितदादा च्यात नाही हे दुःख आम्ही पोचवू शकत नाही। त्यांचा अस्थिकलश संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात खेड्यापाड्यामध्ये हा सुद्धा आम्ही नजीकच्या कालावधीमध्ये नेणार आहोत। महाराष्ट्र आपला मानून महाराष्ट्राला गतिमान विकासानं भूक करण्याचं त्यांचं नेतृत्व विलक्षण पद्धतीचं राहिलं। झपाटल्यासारखं काम करत संबंध महाराष्ट्राला दादांनी जी सेवा दिली त्यामुळे तो अस्थिकलश महाराष्ट्राच्या संबंध तालुक्यामध्ये पक्षाच्या मधून त्या ठिकाणी घेण्यात जाणार आहे। एक भाग असा आहे की मी आज एक व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये जे बैठक दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वांनाच विदित असेल की ज्यावेळेला कृषी प्रदर्शन बारामती इथे त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती चहापानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलेली होती। हे आपल्याला सर्वांनाच ते विदित त्या ठिकाणी आहे। सर, स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण जे आहे ते होणार होतं। 12 तारखेला कल्पना होती। एक भाग असा आहे की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची स्वतः माहिती आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे। आज हे सगळं झाल्याच्या नंतर सविस्तरपणाने आम्ही या बाबतीमध्ये आपल्याशी बोलू। ज्या पद्धतीने सगळ्या घडामोडी घडतात त्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर देखील टीका होताना पाहायला मिळते। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जनभावना लक्षामध्ये घेत आम्ही हा सामुदायिकरित्या निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। धन्यवाद। गटनेतेपदी आता निवड होईल असं त्यांनी सांगितले सुनील तटकरेंनी। त्या निवडीनंतर त्याबाबतचं पत्र देणार असल्याचं तटकरे म्हणाले। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासंदर्भात ज्या सध्या चर्चा सुरू आहेत याबाबत एकंदरीतच पूर्ण विराम लागलेला आहे असे संकेत त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहेत। तर काही वेळामध्ये सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे आणि त्याआधी तटकरे यांची ही प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे। देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर झालेली आहे। नेत्यांच्या निर्णयाला सुनेत्रा पवारांनी होकार दिलेला असल्याचं कळत आहे। राष्ट्रवादीच्या देवगिरीतल्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे। तर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासंदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्याला आता तुर्तास पूर्ण विराम लागलेला आहे। नेत्यांच्या निर्णयाला सुनेत्रा पवार यांनी होकार दिलेला आहे। राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांबरोबर सुनेत्रा पवार यांची देवगिरीमध्ये ही महत्त्वाची बैठक झाली आहे।